माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर या मार्गावरती सलग 14 वर्ष रांगोळी काढणाऱ्या कलाकार म्हणजेच राजश्री भागवत। पालखी सोहळ्यामध्ये राजश्री यांना ओळखत नाही असे फार कमी लोक असतील, पण सोलापूरच्या या पालखी सोहळ्यात राजश्री यांनी सुद्धा जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी एक खास रांगोळी सुद्धा काढली आहे। पाहूया। जय हरी विठ्ठल। मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आज नातेपुते या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे। जे वारकरी आहेत किंवा जे नित्यनियमानं वारी करतात पंढरपूरची, त्यांना काही माणसं ही नित्यनियमानं ओळखीची असणारी भेटतात आणि त्यातलंच एक नाव, मला असं वाटत नाही की कुठल्या वारकरी दिंडीमधली माणसं या मुलीला ओळखत नसतील, ती आहे राजश्री भागवत। आता राजश्री माझ्यासोबत आहे। राजश्री ही आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावरती रांगोळी काढण्याचं काम करते। अतिशय सुंदर अशा रांगोळ्या राजश्रीच्या आत्तापर्यंत नावाजल्या गेल्या आहेत। अनेक ठिकाणी या रांगोळ्या अगदी लोक वाट बघत असतात की राजश्री रांगोळी कधी काढणार आहे आणि आम्हाला आज कोणती सुंदर रांगोळी बघायला मिळणार आहे। राजश्री, स्वागत आहे तुझं। पहिल्यांदा सांग की रांगोळी या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? मी ही कला कुठे शिकलेली नाही आहे, परमेश्वरी देणगी आहे, गॉड गिफ्टेड आहे। वडिलांना म्हटलं आपण पालखीला रांगोळी काढूयात। माझे वडील आणि मी वारीला सुरुवात केली रांगोळी काढायला। त्याच्यानंतर बरेच वर्ष आम्ही रांगोळीची सेवा केली। माझे 14 वर्ष आहे। 7 वर्षापूर्वी लग्न झालं माझं, 6 वर्षापूर्वी माझे मिस्टर आणि मी मग वारीला आलो रांगोळी काढायला। कंटिन्युअसली सेवा चालू ठेवली। मी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते वर्षभर आणि 15 ते 20 दिवस वारीमध्ये मी रांगोळीची निःशुल्क सेवा करते। मी कोणाचे पैसे घेत नाही, काही नाही। रांगोळीसाठी मला जो काही खर्च मिळतो फक्त भोसरीचे आमदार आहेत आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, भोसरीचे आमदार महेशा लांडगे आणि सचिन काका लांडगे, असे 3-4 जणांकडून मी रांगोळीसाठी खर्च घेते। बाकी सगळा वैयक्तिक खर्च असेल तो मी करते। असं संपूर्ण पालखी मार्गावरती आपण रांगोळी रेखाटतो। 3 वर्षापासून माझं बाळपण, म्हणजे 4 वर्षापासून माझं बाळपण माझ्यासोबत वारीमध्ये रांगोळी काढायला असतं। तो 5 महिन्याचा असल्यापासून वारी करतोय। तो तर 3.5 वर्षाचा आहे, पण त्याच्या 4 वाऱ्या झाल्यात। तो पुण्यापर्यंत होता, यावर्षी मोठा झाला आहे थोडासा। एक सेंटेन्स आहे की जे मला यावर्षी खूप भावलं, ते मी रांगोळीमध्ये लिहिणार आहे। ओके, बघूया रांगोळीमध्ये काय लिहिलं जाणार आहे आजच्या। सुरुवात कशी करतेस? म्हणजे तुझ्या डोक्यात थीम्स असतात किंवा काय, कसं असतं? तू करता करता बोललीस तरी चालेल। थीम असं काही नसतं माझ्या डोक्यात। मी रांगोळी हातामध्ये घेते आणि टाकायला सुरुवात करते। जे सुचेल, जे येईल ती रांगोळी असते। असं पहिला मी पिंक कलर घेतलाय, पहिला पिंक रेड कलरवरती शेडिंग करून मग त्याच्यावर मी ते सेंटेन्स हायलाईट करेल। 14 वर्ष झाले वारीतली प्रॅक्टिस आणि प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करत असताना वर्षभर मी रांगोळ्यांचं काम करते, ती पण प्रॅक्टिस। किती सफाईदारपणे हात फिरतोय बघा, म्हणजे आपण जसं किती सफाईदारपणे हात फिरतोय बघा। आपण जसं पेनाने लिहितो किंवा अगदी छान अशा पूर्वीच्या काळी बोरू होता बघा, तर त्या बोरूनं जेव्हा लिहिलं जायचं तेव्हा अतिशय सुंदर असं किंवा अगदी टाईप केल्यासारखं, जसं आपण हल्ली खूप लिपी आलेल्या आहेत आणि त्या लिपी आपण सगळ्याजणं कम्प्युटरच्या माध्यमातून आपण टाईप करून ज्या येतात तशा पद्धतीची ही अक्षरं, म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं जे म्हटलं जातं ते आपण राजश्रीच्या बाबतीमध्ये नक्की म्हणू शकतो। किती वा 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 वा। आयुष्याचं सोनं करायचं असेल तर माऊलींच्या सोहळ्यात यावं लागतं, असा खूप गोड असा संदेश राजश्रीनं तिच्या या रांगोळीतून आपल्या सगळ्यांना दिलेला आहे।